नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 26 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही। महायुतीच्या नेत्यांनी घेतली मुंबईत भेट। माढा लोकसभा आणि फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 26 गावांचा पाणी प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवला जाईल। त्या दृष्टीने 3 फेब्रुवारी नंतर मुंबईत मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करणार आहे, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि मी स्वतः मुंबई येथे मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली असून कोरेगाव तालुक्याच्या कायम दुष्काळी आणि आवर्षण प्रवण असलेल्या 26 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत अडचणी विशद केल्या, तसेच वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। उन्हाळ्याचा चटका बसण्यापूर्वी पाणी प्रश्न सुटल्यास सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही, या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती केली असल्याचेही सोळसकर पाटील यांनी सांगितले। नाईक निंबाळकर व आमदार पाटील यांनी मतदारसंघातील गावनिहाय आढावा घेत भीषण पाणीटंचाईबाबत सविस्तर माहिती दिली। त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या सातारा येथील अधीक्षक अभियंत्यांना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील 26 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करावा। दिनांक 3 फेब्रुवारी नंतर मुंबईत मंत्रालयात विशेष बैठक घेणार असून त्यास तयारीनिशी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत। एकूणच ज्येष्ठ आणि अभ्यासू मंत्री असलेल्या विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी देण्यात आली असल्याने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पाणी प्रश्नावर निश्चितच मार्ग निघेल असा विश्वास सोळसकर पाटील यांनी व्यक्त केला। शिखर शिंगणापूर येथे सहकुटुंब शंभू महादेवाला अभिषेक करून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले देवदर्शन। सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शिखर शिंगणापूर येथे सहकुटुंब शंभू महादेवाला अभिषेक करून देवदर्शन घेतले। शिखर शिंगणापूर गावामध्ये आगमन झाल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले। गावातील भगिनींनी औक्षण केले। शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने पेढ्याची तुला करण्यात आली। शंभू महादेवाच्या कृपेने आजवरच्या राजकीय कारकिर्दीमध्ये इथपर्यंत पोहोचलो आहे। येथून पुढे देखील जनतेसाठी चांगले कार्य करण्याची ऊर्जा दे, अशी प्रार्थना शंभू महादेवचरणी केली। यावेळी महाराष्ट्राचे माजी आमदार राम सातपुते, भारतीय जनता पार्टी, माहितीचे पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात आता महामार्गावर महिला प्रवाशांसाठी सर्व सुविधायुक्त प्रसाधनगृहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय। कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीने महामार्गावर संविधानयुक्त प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात आता महिला प्रवाशांसाठी सर्व सुविधांनी युक्त प्रसाधनगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे। त्या दृष्टीने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे थेट निर्देश दिले आहेत। मुंबईत मंत्रालयात आयोजित उच्चपदस्थ अधिकारी व मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते व सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। मंत्री भोसले यांनी याबाबतची माहिती साताऱ्यातील पत्रकारांना गुरुवारी दुपारी 1 वाजता दिली। त्यांनी सांगितले की राज्यभरात विविध महामार्गावरून लांब पल्ल्यांचा प्रवास करताना प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। यामध्ये प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी सुविधांयुक्त प्रसाधनगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज होती। महिला प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या शेजारी, टोल नाक्याजवळ किंवा इतर सुयोग्य ठिकाणी दर्शनी भागात सुविधांयुक्त प्रसाधनगृहांची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य द्यावे। तसेच 25 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावामध्येच या बाबींचा समावेश करावा। सर्व स्वच्छतागृहांची रचना एकसारखी ठेवावी। त्याचप्रमाणे प्रसाधनगृहांच्या येथे कटाक्षाने स्वच्छता राखण्यात यावी। आवश्यक प्रमाणात विजेची उपलब्धता केली जावी। सुरक्षेच्या दृष्टीने प्रसाधनगृहांच्या परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात यावे। सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रसाधनगृहांची व्यवस्थापन यंत्रणा महिला बालविकास विभागाच्या सहकार्यान्वये कार्यान्वित करण्यात यावी। स्थानिक महिला बचत गटांना मेंटेनन्सचे काम सोपवण्यात यावे, जेणेकरून नियमितपणे प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्याचे काम नियंत्रित केले जाईल, असेही मंत्री भोसले यांनी सूचित केले। मंत्री आदिती तटकरे
यांनी महिला व बालविकास विभागाकडून महिला बचत गटांना या कामात सहभागी करून घेता येईल असे स्पष्ट केले। लांब पल्ल्यांच्या प्रवासात महिला प्रवाशांना प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध असणे हे गरजेचे आहे। या दृष्टीने निश्चितच या बाबींची पूर्तता झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या। बीड जिल्ह्यातील 2 खून प्रकरणी मुंबईत देखील निघणार विराट मोर्चा, आमदार शशिकांत शिंदे यांची माहिती। मराठा मोर्चा समन्वयकांनी भेट घेऊन दिले निवेदन। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे लवकरच भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेत निवेदन दिले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। राज्यात ठिकठिकाणी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय विराट मोर्चे काढले जात आहेत। सर्वत्र मोर्चे निघत असताना देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची मुख्य राजधानी मुंबईत सुद्धा मोर्चा काढण्यात येत आहे। त्या दृष्टीने मराठा मोर्चा समन्वयकांनी नियोजन केले असून त्याच अनुषंगाने त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मी आजवर अनेकदा आंदोलन केली, त्याचबरोबर उपोषणांमध्ये सहभागी झालो आहे। यावेळी देखील आवर्जून सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देणाऱ्या आंदोलनात सहभागी असणार आहे असा विश्वास मराठा मोर्चा समन्वयकांना दिला असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले।